आता एक मोठी बातमी सध्या समोर येते सिनेट निवडणुकीबाबत। मुंबई सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा 9वा उमेदवार अखेर विजयी झालाय। परमात्मा यादव 1064 मतांनी विजयी झालेत। मुंबई सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा डंका वाजलाय। त्यामुळे सध्या मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही पार पडली आहे। कालच याची मतमोजणी देखील पार पडली आहे आणि याच संदर्भात मोठी अपडेट। मुंबई सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवा सेनेनं आता 9वा विजय मिळवल्याचं सध्या पाहायला मिळालंय। मुंबई सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा डंका वाजताना पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून काल जल्लोष देखील साजरा करण्यात आलाय। त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेचंच वर्चस्व असल्याचं यावर्षी देखील पाहायला मिळालंय। परमात्मा यादव 1064 मतांनी विजयी झालेत। तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये यंदा देखील युवा सेनेनंच बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय। या संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, यंदा देखील युवा सेनेनंच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरती वर्चस्व मिळवल्याचं पाहायला मिळालंय, का अधिक माहिती? निश्चितच अंकिता, याच्यामध्ये एक अपडेट देतो की आता 10 जागांचे जे निकाल होते ते 10चे 10 जागांचे निकाल लागलेले आहेत आणि 10ही जागांवरती आता युवा सेने जी आदित्य ठाकरेच्या नेतृत्वाखाली काम करत आहे तिने बाजी मारलेली आहे। यामध्ये 5 खुल्या प्रवर्गातील जागा होत्या तर 5 आरक्षित जागांचा समावेश होता। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यंदा मुंबईच्या सिनेट निवडणुकीला मोठी प्रतिष्ठा लाभलेली होती। याचं कारणही तसंच होतं, कारण 2 वर्षापूर्वी ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा ताबा घेतला, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तयार झाला, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून 5 सिनेट सदस्य आहेत मुंबईतले, ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले होते। त्यामुळे या निवडणुकीला मोठी प्रतिष्ठा लाभलेली होती। मात्र या 5 उमेदवारांनी यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे ही निवडणूक कुठेतरी एकतर्फी होईल अशी अपेक्षा होती। मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अंगीकृत संघटना आहे, या संघटनेने 10 उमेदवार या निवडणुकीत दिलेले होते। मात्र त्या 10ही उमेदवारांना आता पराभवाचा सामना करावा लागला आहे। याशिवाय 8 अपक्ष उमेदवार होते, त्यांनाही या ठिकाणी आता विजयी होता आलेला नाहीये। त्यामुळे सरसकट 10च्या 10 जागांवरती पुन्हा एकदा युवा सेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत। आज दुपारी 12 वाजता युवा सेनेतर्फे मातोश्री बाहेर या संदर्भात जल्लोषही करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईतील सिनेटवरती पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे। अंकिता, नक्कीच चेतन, युवा सेनेचे उमेदवार साधारण किती मतांनी विजयी झाले, या संदर्भात काही अधिकची माहिती? निश्चितच एकंदरीत जर आपण पाहिलं तर 7200 मतपत्रिका या ठिकाणी होती आणि नंतर अवैध मतपत्रिका वगळल्यानंतर जो कोटा होता त्या कोटामध्ये 10च्या 10 उमेदवारांनी आपला कोटा पहिला कंप्लीट केलेला आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 9 उमेदवार विजयी झाल्यानंतर जे 10व्या उमेदवाराचा कोटा मोजला जात होता, त्यामध्ये सुद्धा इतर उमेदवारांपेक्षा 200 मतं अधिक घेऊन हा 10वा उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एकतर्फी किंवा एकांगी ही निवडणूक झाली असं म्हणता येऊ शकतं। एकंदरीत जर आपण पाहिलं, महाविकास आघाडीचा हा विजय आहे म्हणून आदित्य ठाकरे बोलत असले तरीही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी हा मोठा झटका आहे। कारण जर आपण पाहिलं तर युवा सेनेच्या कुठल्याही उमेदवाराला टक्कर देता आलेली नाहीये अभाविपला, आणि म्हणूनच अभाविपला कुठेतरी पुन्हा एकदा चिंतन करून नोंदणी वाढवण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे युवा सेनेने मात्र आता 2022ची जी निवडणूक होती, जी 2 वर्ष विलंबाने झालेली आहे, आता 2000 जर आपण पाहिलं तर 27 पर्यंत त्यांची ही टर्म कायम राहणार आहे। त्यामुळे पुढील 3 वर्ष फक्त त्यांना काम करण्यास संधी मिळणार आहे। त्यामुळे या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 वर्षाचं काम करण्याचं आव्हान युवा सेनेसमोर असेल। नक्कीच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।